आपण शांत राहून आपला अपमान करणाऱ्यासोबत कसे वागायचे हे आज आपण पाहणार आहोत. अपमानाचा बदला घेण्यापेक्षा या सोप्या गोष्टी करून पहा. पहिली म्हणजे सोडून द्या. तुमचा अपमान कोणी केला हे या गोष्टीवरून वाद घालून आपली एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा ती तिथे सोडून द्या. दुसरी म्हणजे अपमानापेक्षा प्रगतीचा विचार करा. अपमान झालेल्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा विचार करून नका, त्यातून स्वतःची प्रगती कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करा. तसे प्रगतीचे मार्ग शोधा. तिसरी म्हणजे वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीसोबत चर्चा करा. अपमान कुणी केला हे बाजूला ठेवा. अनेकदा सामाजिक किंवा ऑफिस या ठिकाणी कुणी पर्सनल गोष्टीवरून अपमानित करीत नाही. कामाचं स्वरूप, त्यातील उणीवा, चुका किंवा स्पीड आणि ज्या पद्धतीने करावे हे अपेक्षित असेल तिथे चुकत असेल तर अपमान करतात. अशा वेळी वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीबरोबर काम करण्याच्या पद्धतीबद्दल चर्चा करा. त्यातून मार्ग काढा. त्यांचा गायडन्स त्यातून खूप बदल घडण्याची शक्यता असते. मार्गदर्शन घेण्याकरिता लाज बाळगू नका किंवा कमीपणाही नको. चौथी म्हणजे अति भावनिक किंवा संवेदनशील होणे टाळा. सगळेच भावनिक असतात असे नाही. व्यवहारिक जगात त्यांच्याप्रमाणे व्यवहारिक असणे हे गरजेचे आहे. पाचवी म्हणजे स्वतःला नेहमी कशात तरी बिझी ठेवा. मग आपले आवडते छंद असतील, वाचन, व्यायाम असणे किंवा अगदी घरातील आवराआवरीही असेल, त्यात गुंतून ठेवा. बिझी राहिलात तर बाकी गोष्टींना जसे बदला घेणे किंवा त्यांच्यावर चिडणे अशा सारख्या गोष्टींना वेळ मिळणार नाही. सहावी म्हणजे संधी म्हणून बघा. काही वेळेस अपमान म्हणजे आपल्याला मिळालेली संधी म्हणून बघा. चुकीचे असेल तर ते सुधारणा करण्याचे मिळालेली संधी, प्रेरणा किंवा मोटिवेशनल म्हणून बघा. सातवी म्हणजे रिॲक्ट करू नका. कोणतीही परिस्थिती असो तेव्हा शांत राहायचे. आपण चुकीचे असो किंवा नसो, त्या क्षणी काहीही सिद्ध करायला जाऊ नका. अपमान झाला म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे, पण शांत राहा, रिॲक्ट करू नका. आठवी म्हणजे अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. नववी म्हणजे मोठा आणि यशस्वी व्हायचा असेल तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी माणसं स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख नक्की सांगणार. त्यामुळे अशा फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. 10वी म्हणजे लक्षात ठेवा, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा. तुमची चुकीचे नसणे मनोबल त्यांचे मनोबल तोडेल आणि ते खचून जातील. 11वी म्हणजे अशा लोकांबद्दल कधी राग, द्वेष, तक्रार मनात ठेवू नका आणि अशा लोकांचा जास्त विचारही करू नका. तो मला असं का बोलला असेल, तो किती शहाणा आहे, तो किती वाईट आहे असा विचार करू नका. कारण त्यांना हेच हवं असतं की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावा. त्यामुळे अशा लोकांबरोबर नेहमी आनंदी राहा. धन्यवाद. असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.